मला वाटतं जनता तर सुधारणा आहे. आपण थोडं कळ सोसावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की थोडा गॅसचाही वापर कमीत कमी केला. अनेक ठिकाणी गरीब कुटुंब तर बिचारे तेवढ्यावर चालवतात, पण अनेक ठिकाणी गॅसचा आपण जसा नेहमी वापर करतो त्यापेक्षा जर थोडा कमी केला तर त्याचाही फायदा या ठिकाणी होणार आहे. तो आपण सगळ्यांनी करावा. आहे अनेक ठिकाणी मध्यान्ह भोजनाचा विषय आहे, हॉस्टेल आहेत त्यांचा विषय आहे, की खाजगी हॉस्टेल चाललेले आहेत त्यांचा विषय आहे, हॉटेलवाल्यांचा विषय आहे. आपल्याला कल्पना आहे परिस्थिती कशी चाललेली आहे. जगभर आखाती देशामध्ये सगळं युद्ध पेटलेलं आहे. हा काही इथला शासनाचं फेल्युअर आहे का केंद्र शासनाचा फेल्युअर असा विषयच नाही आहे. आता जहाज येत नाही आहे, तिकडनं ट्रान्सपोर्टेशन बंद पडलेलं आहे, गॅस येत नाही आहे. त्यामुळे हा सगळा विषय थोडा आता क्लिष्ट झालेला आहे. याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण मला वाटतं यावर नुसतं सर्वांनी राजकारण करू नये. तर उगाच सिलेंडरची अंतयात्रा चालली आहे, ज्याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल. मला वाटतं जनता तर सुधारणा आहे. आपण थोडं कळ सोसावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की थोडा गॅसचाही वापर कमीत कमी केला. अनेक ठिकाणी गरीब कुटुंब तर बिचारे तेवढ्यावर चालवतात, पण अनेक ठिकाणी गॅसचा आपण जसा नेहमी वापर करतो त्यापेक्षा जर थोडा कमी केला तर त्याचाही फायदा या ठिकाणी होणार आहे. तो आपण सगळ्यांनी करावा. कारण परिस्थिती देशासाठीच युद्धजन्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वॉर लेवलवर आपण या ठिकाणी त्या गोष्टीशी लढतो आहोत. पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये तर कुठे मला वाटतं अडचण येत नाही आहे, येणार पण नाही. आपली जहाजं आता पास होत आहेत. कालही परवा 2 जहाजं आलीत. मला वाटतं गॅसच्या बाबतीमध्ये लवकरच प्रश्न सुटेल. आपले परराष्ट्र मंत्री आहेत, सगळीकडे बोलत आहेत, माननीय पंतप्रधान आहेत, त्या बाबतीमध्ये अतिशय अलर्ट मोडवर आहेत. पण त्या मानाने जगभरामध्ये जे संकट आलेलं आहे त्या मानाने आपण अतिशय सुखी आहोत मी असं म्हणेल. थोडीशी कळ सोसावी लागेल, थोडा त्रास सहन करावा लागेल. पण मला वाटतं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, शासनाला करावं, प्रशासनाला कारण आपला हा देशाचा विषय आहे. हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी थोडं सहकार्य करावं. कुठेही काळा बाजार होऊ देऊ नका, फार स्टॉक करून सिलेंडर ठेवू नका. तशी परिस्थिती कुठे येणार नाही की सगळं संपलं, आता सगळं बंद पडलं आहे. पंतप्रधान